नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे. कारण आज आपण माहीत करून घेणार आहोत की ज्या घरामध्ये मांजर पिल्लं घालते त्या घराचं काय होत असतं. आणि मित्रांनो, ही गोष्ट आपण जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसते. म्हणून हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजरही असतेच. प्रिय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर ठेवत असाल, मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच ऐकला पाहिजे. कुत्रे आणि मांजर पाळणे हे आजच्या जनसामान्यामध्ये एक फॅशन झाली आहे. अनेक लोक कुत्रे आणि मांजर पाळत असतात, परंतु प्रिय दर्शकांनो, कुत्रे आणि मांजर पाळणे ही गोष्ट चांगली आहे का, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रिय मित्रांनो, मांजराबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असाल. मांजर ही वेगवेगळ्या प्रकारची संकेत देत असते, हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल. परंतु मित्रांनो, आज हे सत्य आहे जे तुम्हाला मी सांगणार आहे. ते सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रानुसार या जगामध्ये असा एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही. मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचं काय संकेत असतो. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो. आणि मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो. मित्रांनो, मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे. तिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती खूप प्रखर आहे. मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते. जवळजवळ 95 वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे. तिचं जीवनकाळ जवळजवळ 15 वर्षाचं असतो. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होतो. परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे. जर का तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील. तर मित्रांनो, कमेंटमध्ये येऊन नमो नारायणाय असं टाईप करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. मन लावून नक्की ऐका. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र असतो, परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावर पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. त्या स्त्रीला तिच्या पुत्राची अशी दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असतं. सतत तिला ही चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होईल. प्रिय मित्रांनो, जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. कालांतराने तिला असेच पुत्र होत जातात. परंतु तिचा तो पुत्र दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो. तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो. त्याला अंथरुणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखीन एक चिंता सतावू लागते. ती विचार करू लागली की मला 2 पुत्र झाले, परंतु दोन्हीही अपंग आहेत. माझ्यासोबत असं का? माझ्या 2 पुत्रांचे भविष्य काय असेल? आणखी 1-1.5 वर्ष जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. जेव्हा स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा तो पुत्राची सुद्धा अशीच अवस्था असते जशी तिच्या 2 पुत्रांची अवस्था होती. तो तिसरा पुत्र सुद्धा अपंग असतो आणि तो सुद्धा चालू फिरू शकत नाही. तो सुद्धा कायम अंथरुणातच झोपून राहतो. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता लागू लागते. ती विचार करू लागली की मला 3 पुत्र झाले आहेत, परंतु तिघेही अपंग आहेत. का? यांचं भविष्य काय असेल? माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल? मी अजून किती दिवस
जिवंत राहू शकते. जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते. परंतु माझ्यानंतर या 5 पालकांचं माझ्या काय होईल याची काळजी कोण घेणार? मी गेल्यानंतर यांचं काय होईल हे चिंता त्या स्त्रीला सतावत होती. प्रिय मित्रांनो, आता आणखी 1-2 वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. प्रिय मित्रांनो, चौथा पुत्र सुद्धा अपंग असतो. तो चौथा पुत्र सुद्धा त्या 3 पुत्रांसारखा सतत अंथरुणावर राहत असतो. तो सुद्धा अंथरुणावर उठू शकत नाही किंवा चालू शकत नव्हता. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली, मी माझ्या गर्भातूनच नेहमी अपंग पुत्राला जन्म का देत होते? माझ्यामध्ये काय दोष आहे? माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. या व्यतिरिक्त हे काही शक्य नाही. माझा गर्भच खराब आहे असा विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी 1 ते 2 वर्षानंतर तिला 5वा पुत्र होतो. प्रिय मित्रांनो, तो 5वा सुद्धा पुत्र त्या पुत्रांसारखाच अपंग असतो. तो 5वा पुत्र सुद्धा अंथरुणावर पडून राहतो. प्रिय मित्रांनो, आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल. जेव्हा 2 पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती. परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर 5वा पुत्रसुद्धा जन्माला येतो तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्र लिहिलेले असतील किंवा माझाच काहीतरी दोष असेल. ती स्वतःलाच दोष देत होती आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होती आणि ती खूप टेन्शनमध्ये राहत होती. त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या या 5 मुलांचे पालनपोषण कशा प्रकारे होईल. ही 5 मुलांची आई होती. तिला ही चिंता सतावत होती. ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी असायची. सतत ती पोरांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नसायचे. ती स्त्री रडत रडत तिच्या 5 पुत्रांचं पालनपोषण करत होती. मित्रांनो, काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. मित्रांनो, त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये 4 पिल्लांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिल्लांना जन्म देते तसा त्या स्त्रीचा पहिला मुलगा पूर्णपणे बरा होतो. तो त्याच्या अंथरुणातून उठू शकतो व चालू सुद्धा शकतो. तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा 4 पिल्लांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक पुत्र बरा व्हायचा. अशा प्रकारे सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले. त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होतो. त्या घरामध्ये तीव्र गतीने सुख समृद्धी वाढण्यास प्रमाण येते की त्या घरातील लोक अकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात. मित्रांनो, ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते. त्यांची गरिबी दुरावली जाते. परंतु शास्त्रामध्ये असेही म्हटले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चुकीचं आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा आपल्यासारख्या लोकांनी ऐकू नये. ते सुद्धा खूप अशुभ असतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर या घटनेला अशुभ मानले जाते. आपण तिथून 4 पावले मागे यावं असं सुद्धा म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम अपूर्ण राहतच. असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर अडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये. जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो, या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत मानला जातो.
शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असेल त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा आकार मृत्यू होत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे चुकीचं आहे. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा वास करत असते आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट मानली गेलेली आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्यांच्यावर रुजतो. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा अशी आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. ज्योतिषी शास्त्रानुसार असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजरं येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे. आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते. त्यामुळे मांजर पाळणे अशुभ मानले गेलेले आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेला सुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते. ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो. मित्रांनो, या गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. घरातील सदस्य सारखे कोणत्या ना कोणत्या आजाराच्या चपेट्यात येत राहतात. जर मांजर घरामध्ये मूलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचे हे मोठे संकेत आहे. असं म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा, येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी म्हणजेच माता लक्ष्मी यांची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे. मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे? जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो. याचा अर्थ असा निघतो की तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकासोबत भेट होणार आहे. ही तुमच्यासाठी आनंदाची बाब ठरू शकते. त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभावना असते. जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट सुद्धा खूप शुभ समजली जाते. यामुळे तुम्हाला गणाची प्राप्ती होऊ शकते. जर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे. आणि मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर हे अशुभ संकेत मानलं जात आहे. कारण असं म्हटलं जाते की मांजराचा 6 वजनानिंद्रिय माणसाच्या 6व्या ज्ञान इंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे. ज्यामुळे मांजरीला घडणारी संकेत आधीच कळतात. मान्यतेनुसार काळी मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल, अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर ते अशुभ मानले जात नाही. जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते, जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते. खास करून काळ्या मांजरासाठी ही गोष्ट जास्त लागू पडते. मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठी संकटे येण्याची संकेत आहेत. या गोष्टीची आपण नित्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. मांजरी जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे. परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल, तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतला असाल तर ही शुभ गोष्ट आहे. मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे. तिला जवळ घेणं, तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडतं. खास करून आपल्या घरात खेळणारी लहान मुलं. जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल, तिच्याजवळ
जात असाल, तिला जवळ घेत असाल, तर ती सुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहते. मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते. तिला भूक लागली असेल तर आपल्याला ती आवाज देत असे. तिला काही खायचं हवे असेल तर तेव्हा ती माऊ करून आपणास आवाज देते. अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.